everyone, this is Savita Gavde from Excellence English Academy, Tasgaon. Today we are going to deal with a new structure, that is after plus VING. See, what is meant by after plus VING? How we can use it in our daily communication. That's what we are going to discuss here. Purposefully, I am going to discuss it in Marathi so that you can understand it better and then you can use it in your daily communication also. बघा, आफ्टर प्लस VING म्हणजे काय? तर आफ्टर प्लस VING म्हणजे एखादी ऍक्शन केल्यानंतर मग आपण दुसरी ऍक्शन करतो, करू शकतो किंवा केली, काही कोणताही टेन्स असू शकतो, कोणताही स्ट्रक्चर असू शकतं त्याच्या पुढे, पण बेसिक स्ट्रक्चर आपलं आहे आफ्टर प्लस VING. आफ्टर प्लस VING. आफ्टर म्हणजे काय? नंतर. आणि VING म्हणजे काय असतं? तर V म्हणजे वर्ब. वर्ब म्हणजे ऍक्शन वर्ड. काहीतरी त्याच्यामध्ये ऍक्शन असली पाहिजे आणि त्याला आपण ING लावतो. जसं की बघा, ईट, ईटिंग. ईट म्हणजे खाणे, याच्यामध्ये ऍक्शन आहे. ड्रिंक, ड्रिंक म्हणजे पिणे, याच्यामध्ये ऍक्शन आहे. सो या पद्धतीनं आफ्टर प्लस VING म्हणजे काय? तर पहिल्यांदा आफ्टर येणार आहे आणि त्याच्यानंतर ऍक्शन वर्ड येणार आहे. याचाच अर्थ आफ्टर म्हणजे नंतर आणि ती ऍक्शन जी आहे ती केल्यानंतर. म्हणजे जसं की बघा, मी जर असं म्हटलं की मी खेळल्यानंतर अभ्यास करेन. बऱ्याचदा लहान मुलं म्हणत असतात मी पहिला खेळतो आणि मग अभ्यास करतो. म्हणजेच काय? खेळल्यानंतर मी अभ्यास करेन. आता ज्याला नंतर लागलंय बघा, इथं नंतर कशाला लागलंय? ऍक्शन वर्डला. म्हणजे खेळणे हा ऍक्शन वर्ड आहे आणि त्याला नंतर हा शब्द लागलेला आहे. सो खेळल्यानंतर मी अभ्यास करेन. आता इथं करेन आलंय. सो करेन म्हणजे काय? इट इंडिकेट्स फ्युचर. हे काय दाखवतं? फ्युचर आहे असं दाखवतं, बरोबर. आणि इकडं आहे खेळल्यानंतर. मग ज्या ऍक्शन वर्डला नंतर हा शब्द लागलाय त्याच्या अगोदर तुम्ही आफ्टर वापरायचं आहे आणि त्या ऍक्शन वर्डला ING प्रत्यय लावायचा आहे. आता खेळण्याला आपण काय म्हणतो? प्ले, बरोबर. आणि त्याच्या अगोदर आहे आपल्याला आफ्टर लावायचं आहे. खेळल्यानंतर. आता खेळण्याच्या नंतर जरी नंतर आलेलं असलं तरी सुद्धा ते आफ्टर आपल्याला सुरुवातीला घ्यायचं आहे. सो आपण कसं बोलणार? आफ्टर प्लेइंग, बरोबर. हा पहिला भाग तुमचा संपला. खेळल्यानंतर, आफ्टर प्लेइंग. आता दुसरं मी एखादं एक्झाम्पल घेतलं. खाल्ल्यानंतर, आफ्टर इटिंग. कापल्यानंतर, आफ्टर कटिंग. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला पहिला पार्ट कव्हर करायचा आहे आफ्टर प्लस VING. सो आफ्टर प्लेइंग आपलं वाक्य काय होतं? खेळल्यानंतर मी अभ्यास करेन. सो आफ्टर प्लेइंग, खेळल्यानंतर. आता आहे मी अभ्यास करेन म्हणजे हा फ्युचर आहे. सो फ्युचर असेल तर आपल्याला विल प्लस V1 आपण वापरत असतो. सो मी अभ्यास करेन. आय विल डू स्टडी. आता कंप्लीट वाक्य काय होते बघा? आफ्टर प्लेइंग म्हणजे खेळल्यानंतर मी अभ्यास करेन. आय विल डू स्टडी. सो आफ्टर प्लेइंग आय विल डू स्टडी. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही आफ्टर प्लस VINGचा वापर तुमच्या स्ट्रक्चरमध्ये करू शकता. आता दुसरं एखादं एक्झाम्पल आपण घेऊयात बघा, की तासगावला गेल्यानंतर मी ड्रेस आणेन. ओके, तासगावला गेल्यानंतर मी ड्रेस आणेन. सो आफ्टर गोइंग टू तासगाव आय विल बाय और आय विल ब्रिंग ड्रेस. ओके, वन मोर एक्झाम्पल आय विल चेक हियर. दॅट इज बघा, कॉलेजला गेल्यानंतर मी तुला कॉल करतो. आपण बऱ्याचदा म्हणतो की हे केल्यानंतर मी तुला कॉल करतो. सो कॉलेजला गेल्यानंतर मी तुला कॉल करतो. सो वाक्य कसं येईल? आफ्टर गोइंग टू कॉलेज आय विल कॉल यू. आता याच्यामध्ये जरी करतो आलेलं असलं तरी सुद्धा आपण काय करतो? आय विल कॉल यू घेतो, कारण हा सेन्स फ्युचर दाखवतो आणि म्हणून इथं आपण आय विल कॉल यू असं वापरलेलं आहे. किंवा आय कॉल यू म्हटलं तरी सुद्धा ते चुकीचं ठरणार नाही. काही वेळेला फ्युचर प्रेझेंट सुद्धा असतात. सो आय कॉल यू और आय विल कॉल यू. आफ्टर गोइंग टू कॉलेज आय विल कॉल यू और आफ्टर गोइंग टू कॉलेज आय कॉल यू. अशा पद्धतीने हे आफ्टर प्लस VING आपण वापरू शकतो. तुमच्यासाठी मी एक एक्झाम्पल देते. जर तुम्हाला जमलं तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की याचं उत्तर सांगा मला. आणि तुमचं सेंटेन्स असं आहे की हा व्हिडिओ बघितल्यानंतर मी नक्की उत्तर देईन. हा व्हिडिओ बघितल्यानंतर मी नक्की उत्तर देईन, हे तुमचं वाक्य आहे. तुमचा आन्सर तुम्ही नक्की कमेंट सेक्शन मध्ये लिहायचं आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. आणि असेच पुढचे व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू.